आपण ज्या लोकांकडून कधी काही अपेक्षाच ठेवत नाही, ते आपल्याला समजून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नसते. कारण ती कालही आपल्याला समजून घेत नव्हते आणि आजही समजून घेत नाही आहेत. पण खरी खंत कोणाबद्दल असते माहिती आहे का? त्या व्यक्तीबद्दल ज्याने कधीकाळी आपल्याला एक शब्द न बोलता समजून घेतलं होतं. रडण्याआधीच आपल्या डोळ्यातल्या भावना ओळखल्या होत्या. आपल्या शांततेला देखील उत्तर दिलं होतं. आपल्याला खूप समजून घेतलं होतं आणि या सगळ्यामुळे आपण नकळत ठरवलं की हा किंवा ही आहे ना माझ्यासाठी, किमान मला समजून तरी घेते. पण हळूहळू त्याच व्यक्तीने समजून घेणं थांबवलं. जिथे कधी शब्द लागत नाही तिथे आता कितीही बोललं तरी ऐकलं जात नाही. हीच खरी जखम असते. कारण परक्या लोकांनी इग्नोर केलं तर त्याचा त्रास होत नाही, पण आपल्या लोकांनी दुर्लक्ष करणं आपल्याला आतून पोखरतं. ज्यांना आपण आपलं म्हणतो तेच अचानक अनोळखी वाटायला लागतात. नात्यातील सर्वात मोठी भीती म्हणजेच मला कोणी समजून घेणारं नाही, ही आहे. जेव्हा आपल्याला कधीकाळी समजून घेणारे लोकच आपल्याला न समजून घेणाऱ्यांच्या रांगेत उभे राहतात, तेव्हा ती भीतीची जखम होते. कदाचित म्हणूनच म्हटलं जात असावं की आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्या जखमा नेहमी आपल्या जवळच्यांकडूनच मिळतात. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.